घटनेवर आधारित आहे। आम्ही एवढे शिकलो, सवरलोत, मोठे झालोत, मोठमोठ्या पदांवर विराजमान झालोत, तरीही असंही भारतीय स्त्री ही सुरक्षित नाही, ती सक्षम नाही। तेव्हा माय मावळ्यांनो, बाप बापड्यांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमच्या घरच्या मुलीला भविष्यातील कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारी मशीन न समजता तिला पराठे बनवायला तर शिकवाच, पण कराटे खेळायलाही शिकवा। नमस्कार, आपल्यासोबत जुळलेले आहेत शिवम थिएटर्स वडसा नागभीडच्या निर्मात्या, कलाकार, कलावंत आदरणीय ममताताई युवराज गोंगले। ताई, आपलं स्वागत आहे दमावा तुडतुडा वाईन्सच्या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार। ताई, झाडीपट्टीत गाजत असलेलं एकमेव नाटक ज्याला आपण म्हणू शकतो बाजारी विकलेली नार, या नाटकामध्ये जी आपण काजडी नावाची जी भूमिका साकारली आहे, ही मध्यवर्ती भूमिका आहे। संपूर्ण नाटक त्या भूमिकेवर आधारित आहे। तर त्यावेळेस जेव्हा हे पात्र तुम्ही साकारत असता, त्यावेळेस एका स्त्रीच्या व्यथा मांडताना तुम्हाला काय आव्हाने आली? हे पात्र साकारताना काय सांगू इच्छिता आमच्या प्रेक्षकांना? सर्वप्रथम मी प्रेक्षकांचे आणि रसिकांचे आभार मानेन की त्यांनी या भूमिकेलाच नव्हे तर या संपूर्ण नाटकाला, त्या नाटकातील सर्व पात्रांना, त्या नाटकाच्या संगीताला त्यांनी डोक्यावर घेतलं अक्षरशः, आणि भरभरून प्रतिसाद देत आहेत। म्हणजे 2-2 किलोमीटरवर आम्ही हे नाटक करतो आहे आणि ह्या नाटकाला प्रचंड गर्दी असते। आणि विशेष म्हणजे मी हे सांगेन की एकाच वर्षी एकाच सीझनमध्ये हे नाटक 2दा केलं जातं आहे आणि तरी पण म्हणजे उत्तुंग प्रतिसाद असतो। तर काजळीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली नाही, तर या नाटकातील प्रत्येक पात्र रसिकांनी हे डोक्यावर घेतलं। एक आव्हान म्हणजे मला काजळीची भूमिका साकारताना कुठलं आव्हान असं आलेलं नाही, पण मला असं वाटतं की प्रेक्षकांना मी आव्हानात्मक असं काहीतरी बोलते असं त्यांना वाटते। मी विशेष उल्लेख करेल यामध्ये की खाप पंचायत, मुक्काम पोस्ट डोईठाण तहसील आष्टी जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि खाप पंचायत जो मी उल्लेख करते, तर ही खरी गोष्ट आहे। पेपरमध्ये न्यूज आली होती, लोकसत्ताला एक पुरवणी येते दर गुरुवारी, आणि त्याच्यामध्ये मी हे आर्टिकल वाचलं होतं की स्त्रियांवर आत्ताही याही परिस्थितीमध्ये 21व्या शतकातही तिच्यावर असा अन्याय अत्याचार होतात आणि अतिशय लाजिरवाणे। पुन्हा 2-3 खूप मुद्दे होते, ते अतिशय लाजिरवाणे होते की मला ते मी कसं बोलायचं, ते डायलॉगच्या रूपात मी मांडणे तर कोणी माझ्यावर आक्षेप तर घेणार नाहीत ना, हेही याची भीती मला होती। त्यामुळे मी ते अवॉइड केले आणि काही मेन मुद्दे मी याच्यामधले घेतले। 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला तर ते तपासणी करण्यासाठी तिच्या लघवीच्या ठिकाणी कोंबडीचं अंडे टाकून पाहतात वगैरे वगैरे, हे जे आहेत हे रिअल आहे आणि आत्ता पण होतं। याच्यावर एक तांडा नाटक पण आता सध्या चालत आहे, त्याच्यामध्ये पण खाप पंचायतीचा उल्लेख आहे। तर असे बरेचसे प्रश्न आहेत की ते मला लोकांपर्यंत मला पोचवायचे होते। विशेष म्हणजे मी आदरणीय युवराज गोंगले सर यांनी या नाटकाचं लिखाण केलं, उत्तम असं दिग्दर्शन आहे त्यांचं आणि उत्तम असं संगीत आहे। ह्या सगळ्यांचं मिश्रण आहे आणि कलाकारांची मेहनत आहे। त्यांनी त्यांच्या वाट्याला जी भूमिका आली त्याला योग्य असा न्याय दिला आणि म्हणून हे नाटक असं उत्तरोत्तर प्रगती करत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझे हे सगळे डायलॉग आहेत ना, ते लोकांसाठी आव्हानात्मक आहेत। मला ही भूमिका साकारताना असं कुठलंच आव्हान असं आलेलं नाही। ताई, ह्या नाटकातील तुमची भूमिका अतिशय भावनिक भूमिका आहे। तर एखाद्या कॅरेक्टरमध्ये उतरताना तुम्ही काही खास तयारी करता का, की नंतर नाटक संपल्याच्या नंतर त्या भूमिकेतून बाहेर येण्यासाठी? कारण कलाकारांचं आणि आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून बघत आलो, कारण तुम्ही जी भूमिका पकडता त्या भूमिकेमध्ये एकदम बुडून जाता आणि नंतरच तुम्ही ते सादरीकरण आमच्यासमोर करता। तर अगोदर तुम्ही काय खास तयारी करता का त्या इन कॅरेक्टर करायला, त्या कॅरेक्टरमध्ये जायला, आणि नंतर नाटक संपल्याच्या नंतर घरी जाताना तुम्ही त्या भूमिकेमधून बाहेर निघताना तुम्हाला काय अडचणी जाणवतात? खरं म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद मी करेन की ॲक्च्युली तुम्ही नॅचरल ॲक्टिंग करता असं म्हणायचं होतं। आणि ही मला वाटते याच्या आधी महेंद्रदादा कोवले जे वासिऱ्याचे आहेत, त्यांनी पण अशी दाद दिलेली आहे की ममता ही नॅचरल ॲक्टिंग करते म्हणून। जी ही स्क्रिप्ट माझ्या हातात आली त्याचं मी वाचन करते, अवलोकन करते, त्याचा अभ्यास करते। म्हणजे घरातलं कुठलंही काम करत असेल मी, स्वयंपाक असो, पोरांच्या तयारी असो, मी सतत ती भूमिका जगत असते।
सतत ती भूमिका जगत असते. त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टींचं मी अवलोकन करत असते आणि एखादा सिरियस प्रसंग राहिला तर भूतकाळामध्ये जेही काही दुःखद अनुभव आलेत ते मी डोळ्यासमोर आणते आणि मग मी ते सगळे डायलॉग असे निघून जातात माझ्या तोंडातनं. अगदी सहज आणि नॅचरल आणि म्हणजे सगळं असं होऊन जातं. आता विशेष असं मी काय स्पष्टीकरण देऊ मला ते कळत नाही आहे. नक्कीच ताई, तुम्ही अनेक वर्षापासून या झाडीपट्टीच्या रंगभूमीवर प्रयोग करत असतात, नाटक करत असतात. तर असं एखाद्या प्रयोगाबद्दल असा एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता का, की प्रेक्षक डायरेक्ट स्टेजवर येऊन रडायला लागले किंवा टाळ्या वाजवल्या किंवा त्याच्यानंतर बॅकस्टेजला येऊन तुम्हाला भेटून त्यांनी महत्त्वपूर्ण अशी दाद दिली, असं एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगा. असे प्रसंग बरेच आलेत. म्हणजे 2004पासून मी या झाडीपट्टी मराठी रंगभूमीवर कार्यरत आहे एक अभिनेत्री म्हणून आणि आता गेले 7-8 वर्ष एक निर्माती म्हणून काम करत आहे. तर खूप चांगल्या स्क्रिप्ट मला मिळाल्यात. मी खूप नशीबवान आहेत. म्हणजे जे म्हणतात नाही का, कलावंताला एक चांगली स्क्रिप्ट पाहिजे आणि चांगल्या स्क्रिप्टला एक कलावंत, ह्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. तर मला पण सुरुवातीपासून खूप चांगल्या स्क्रिप्ट मिळाल्या आणि दाद मिळालीच, प्रेक्षकांची दाद मिळालीच म्हणून मी आज या लेवलवर आहे, या उंचीवर आहे. वीरा तू परतून ये रे या नाटकासाठी स्पेशली मला दाद मिळाली, की म्हणजे ही ममता नागदेवे आहे की नाही, ममता गोंगले आहे की नाही, की खरंच कुठली तरी म्हणजे पोलीस आणून ठेवली आहे बा या नाटकामध्ये. याही नाटकासाठी मला काजळीच्या भूमिकेसाठी पण चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा. त्याग या नाटकासाठी प्रेक्षकांचा त्यावेळेस भरपूर प्रतिसाद मिळाला, मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला. बाळा मीच तुझी आहे रे या नाटकासाठी, म्हणजे बाळा मीच तुझी आहे रे आम्ही पण करतोय, धनंजय नाकाळे टीम पण करते. पण जेव्हा प्रेक्षकांच्या तोंडातून निघते की यू आर द बेस्ट, देन ते असं एक वेगळं समाधान असतं. सो भरपूर थँक्यू सो मच, प्रेक्षकांचे खूप खूप आभार. ताई, एक शेवटचा प्रश्न घेऊ. ताई, मुख्य पात्राच्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटते? जी काजळी तुम्ही साकारता त्या पात्राच्या संघर्षाबद्दल तुमच्या काय भावना आहेत? नाटकातला एक मेन रोल करायचा असलं तर खरंच खूप बारीक सारीक गोष्टी असतात. म्हणजे काजळीशी निगडीत, मुख्य रोलशी निगडीत मग तिची बहीण आहे, तिची आई आहे, तिचा भाऊ आहे, तिचा बाप आहे. तर ते जे बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग हे करताना खूप अडचणी येतात. म्हणजे मी जगते ते आयुष्य जगते मी माझ्या नाटकाव्यतिरिक्तही असं पर्सनल आयुष्यामध्ये ते आयुष्य जगते मी. आणि काही नाही, त्यांचा सपोर्ट असतो, आपणही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि मग ते सहज होऊन जातं, सोपं होऊन जातं. नवीन येणाऱ्या स्त्री कलावंतांसाठी काय सल्ला देऊ इच्छेल? झाडीपट्टीत सध्या काम करत असलेल्या स्त्री कलावंत आणि ज्यांना इच्छा आहे की आपण एक कलावंत म्हणून झाडीपट्टी रंगभूमीवर काम करावं, त्याने बिनधास्त काम करावं. कारण एक हा चांगला अर्निंग सोर्स आहे, एक प्रसिद्धी मिळतो, पैसा मिळते आणि रसिकांचं भरभरून प्रेम मिळतं, आशीर्वाद मिळतं. यापेक्षा एका कलावंताला बाकी दुसरे कोणाचीच कशाचीच अपेक्षा नसते असं मला वाटतं. नक्कीच ताई. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दमावा तुडतुडा व्हिनस रुबाबदार शेतकरी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच ताई, थँक्यू. आपला अमूल्य वेळ आमच्या यूट्यूब चॅनलला दिल्याबद्दल दमावा तुडतुडा वाईनच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं स्वागत, धन्यवाद करतो. शिवम थिएटर्सच्या निर्मात्या माननीय ममता युवराज गोंगले मित्रांनो, आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत अशाच नवीन सिरीज. तर आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले.